MP2 स्टोरीटेलिंग चॅनल प्रस्तुत करत आहेत मृत्यूदंड भाग 7. मृत्यूदंडचे 6 भाग पूर्वी झालेले आहेत. नक्कीच आपल्या सर्वांना ते आवडतील. आवर्जून ते भागी आपण पाहावे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फोन पलीकडून त्या अनोळखी माणसाने खाली ठेवला. शिंदे सरांना सुरुवातीला काय होत आहे, तो फोनवर बोलणारा व्यक्ती कोण होता, तो असे का म्हणत आहे, सत्य वेगळेच आहे म्हणून, आणि कॉईन टाकणारा मी आहे. शिंदे सरांचे डोळे अचानक चमकले. हा तोच व्यक्ती आहे ज्याने हे खून घडवले आहेत. पण प्रत्यक्ष मला फोन हा जो कोणी व्यक्ती आहे तो अत्यंत घातक आणि मोठा पोचलेला दिसत आहे. ह्याला आपण जर पकडले नाही तर तो आणखी लोकांचे खून करेल, मुडदे पाडेल. शिंदे सरांच्या कपाळावर घाम जमा झाला होता. त्यांच्या समोरच्या खुर्चीवर एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे आकाश बसला होता. बाजूलाच पाटील सर आणि शर्मा सर उभे होते. शिंदे सरांच्या चेहऱ्यावरील काळजीचे, भीतीचे हावभाव पाटील सरांनी टिपले. सर, काय प्रॉब्लेम झाला आहे का? कोणाचा फोन होता? पाटील सरांनी काळजीने विचारले. नाही, काय प्रॉब्लेम झाला नाही. पुण्यावरून आपल्या साहेबांचा फोन आला होता. ते विचारत होते केसचा तपास कुठपर्यंत आला आहे. आपल्या कपाळावर आलेला घाम पुसत शिंदे सर बोलले. ते मुद्दाम खोटे बोलत होते. त्यांनी एक वेळ आकाशकडे पाहिले. तो हाताची घडी घालून शांतपणे बसून होता. आकाश, तू आता जी कहाणी सांगितली आहेस ती खरी आहे असे जरी मानले तरी तुम्ही दारू पिऊन गाडी चालवणे आणि त्यात तुमच्या गाडीचा अपघात होणे, त्यामुळे कोणाचा तरी मृत्यू होणे ही केवळ चुकीची गोष्ट नाही तर हा एक गुन्हा आहे. शिंदे सर रागाने बोलत होते. त्या तरुणीचा तुम्ही नाहक बळी घेतला. त्या तुमच्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीला, त्या तरुणीच्या बापाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यायचे सोडून तुम्ही पळ काढला तिथून. किती मूर्खपणा. आणि तो व्यक्ती जिवंत आहे हे कशावरून म्हणत आहेस तू? शिंदे सर सांशक नजरेने आकाशकडे पाहत म्हणाले. सर, आम्ही पाहिले तेव्हा त्याला जास्त नव्हते लागले. त्याला झालेली जखम थोडी होती. आकाश आपली बाजू मांडत होता. ठीक आहे, पण तो तुमचा गुन्हा आहे. तरी पण आणखी खूप गोष्टी उजेडात यायच्या राहिल्या आहेत. तेव्हा तू पण आता काळजी घे, शिंदे सर गोडपणे म्हणाले. हो सर, मी काळजी घेत आहे आणि माझ्या जीवाला धोका आहे सर. मला प्रोटेक्शन हवे आहे, आकाश भीतीने बोलत होता. मुळात तुला आम्ही तुरुंगात टाकले पाहिजे, कारण त्या मुलीचा मृत्यू जरी विवेकच्या हातून झाला असला तरी तुम्ही मित्रांनी पोलिसांना याबाबत कळवले नाही आणि त्या जखमी व्यक्तीला मदत करायचे सोडून पळून आलात तुम्ही. सर, पण मी कोणाचा खून केला नाही आणि त्या जखमी व्यक्तीला मदत करण्याची आमची परिस्थिती नव्हती. तेव्हा आम्ही नशेत होतो. त्यावेळी आम्हाला जे योग्य वाटले ते आम्ही केले सर. आणि मी कितीही त्यावेळी माझ्या मित्रांना सांगितले असले त्या जखमी व्यक्तीला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ तर माझे कोणीच ऐकले नसते सर. आकाश आपली बाजू ठामपणे मांडत होता. त्याचे बोलणे योग्य आणि योजनापूर्वक तो बोलत आहे असे वाटत होते. बरं, ठीक आहे. आता आमच्याजवळ कुठलाही पुरावा नसल्याने तुला घरी जाऊ देत आहे. पण लक्षात ठेव, पोलिसांच्या सूचनेशिवाय तू तुझे घर सोडणार नाहीस. शहर सोडून कुठेही बाहेरगावी जाणार नाहीस. शिंदे सर आकाशला कडक शब्दात सूचना देत होते. ठीक आहे सर, पण माझ्या प्रोटेक्शनचं काय? आकाश, तुला आम्ही पोलीस प्रोटेक्शन देखील देतो आणि आरोपीला पकडेपर्यंत तुला पोलीस प्रोटेक्शन राहील. पाटील सरांकडे पाहत शिंदे सर म्हणाले. पाटील सर, आकाशला पोलीस प्रोटेक्शन आज रात्रीपासून देण्यात येईल आणि तुम्ही स्वतः जातीने त्याच्यावर देखरेख ठेवाल. ओके? यस सर. पाटील सरांनी ऑफिसच्या
बाहेर पडणाऱ्या शिंदे सरांना जोरदार सॅल्यूट ठोकला. संध्याकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग जमवू लागले होते. वारा मंदपणे वाहत असला तरी त्याचा वेग वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पोलीस स्टेशनच्या ऑफिसमधील खिडक्या आपटत होत्या. त्या खिडक्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित झालेले शिंदे सर विचारमग्न झालेले दिसत होते. त्यांच्या मनात खळबळ माजली होती. काय विचित्र प्रकरण आहे हे, काहीच समजत नाहीये. कोण खरे बोलत आहे आणि कोण खोटे. तो मला आलेला अनोळखी कॉल, त्या क्रमांकावर परत कॉल केला तर लागत नाही आणि अर्थातच तो कॉल आता लागणारही नाही. शिंदे सर स्वगत बोलत होते. मला वाटतं आकाश खोटे बोलत आहे आपल्याला. वाऱ्यामुळे दणादण आदळणाऱ्या खिडक्या बंद करून नुकतेच शिंदे सरांच्या समोर बसलेल्या पाटील सरांना शिंदे सर म्हणाले, का, कशामुळे सर? पाटील सर, कारण तो आपल्याशी बोलत असताना ठरवून बोलत असल्यासारखे वाटत आहे. तो काहीतरी लपवत आहे असे वाटत होते. त्या विवेकच्या बहिणीचा जबाब आपण नोंदवून घेतला आहे. त्यात तर ती मुलगी म्हणते की आमचा विवेक दादा कधीही दारू पित नव्हता आणि आकाश म्हणत आहे की दारू पिऊन नशेत गाडी विवेक चालवत होता आणि त्याच्याकडूनच तो अपघात झाला ज्यात ती तरुणी मरण पावली. विवेकच्या बहिणीला त्या किडनॅप करणाऱ्या व्यक्तीबद्दल विचारले तर काही आठवत नाही म्हणते, कारण तिला एखाद्या वेळी बेहोशीचे एखादे औषध दिले गेले असणार. पण एका गोष्टीचे राहून राहून मला आश्चर्य वाटते, त्या आरोपीने विवेकच्या बहिणीचा गैरफायदा घेतला नाही आणि विवेकला मात्र जिवंत सोडले नाही. शिंदे सर आश्चर्यचकित होऊन बोलले, या प्रकरणात तर्क लावणे, घडलेल्या गोष्टींचा सारासार विवेकबुद्धीने विचार करणे गरजेचे होते. ही केस आणखी गुंतागुंतीची होत चालली होती. आपण आकाशच्या प्रोटेक्शनसाठी बंदोबस्त तैनात केला आहे आणि आज रात्री स्वतः मी जातीने तिथे असेल सर. त्यामुळे आरोपीने आकाशला मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू आणि त्याला जेलबंद करू. पाटील सर शिंदे सरांना विश्वास देत म्हणाले, पाटील सर, तुम्ही हुशार आणि आपल्या कामाबाबत तत्पर आहात, त्यामुळे मी मुद्दामहून तुम्हाला ही कामगिरी दिली आहे. आपल्याला आज तो आरोपी पकडायचा आहे आणि सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. शिंदे सर एका निश्चयी निर्धाराने बोलले. आणि हा पाटील सर, आरोपी हा आपल्या अवतीभोवती फिरत आहे. तो आपल्या सर्वांच्यावर लक्ष ठेवून आहे. तेव्हा तुम्हाला आजूबाजूच्या कोणावरही जरी संशय आला तरी त्याला ताब्यात घ्या आणि चौकशी करा. कारण मला आलेला कॉल हा कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नव्हता, तर त्याच मारेकऱ्याचा होता. शिंदे सर म्हणाले, काय सांगताय सर? त्या आरोपीची एवढी हिंमत आणि चक्क तुम्हाला फोन? डोळे विस्फारून पाटील सर बोलत होते. सत्य वेगळेच आहे इन्स्पेक्टर, असे काहीतरी तो म्हणत होता. शिंदे सर खुर्चीवर उठून ऑफिसमध्ये एरझाऱ्या मारू लागले. रात्रीचे 9 वाजले होते. आकाशच्या घराबाहेर पोलिसांनी कडक पहारा लावला होता. शहराच्या लक्ष्मीनगर भागात आकाशचे घर होते. घर चांगलेच प्रशस्त होते. आकाशचे घर 2 मजली इमारतीचे होते. घराभोवती 6-7 फूट उंचीची कंपाऊंड वॉल होती. त्यावर 3 पदरी ताऱ्यांचे कुंपण घातले होते. घराच्या मागच्या बाजूने मुख्य इमारतीची मागील बाजूची भिंत आणि कंपाऊंड वॉलमध्ये 10 फुटांचा गॅप होता. डाव्या आणि उजव्या बाजूने मुख्य इमारत आणि कंपाऊंड वॉल यांच्या 10 फूट अंतर होते. समोरच्या बाजूने मात्र 30 फूट अंतर होते. गाड्या पार्क करण्यासाठी आणि एवढ्या मोठ्या मोकळ्या जागेत आकाशच्या वडिलांनी एक छोटी बगीचा तयार केली होती. विविध प्रकारची फुले
वेली वृक्षांनी ती बाग सजून गेली होती. आंबा, चिक्कू, पेरू तसेच लिंबुनी इत्यादी वृक्ष, गुलाब, झेंडू, शेवंती यासारखी फुलांची झाडे त्या ठिकाणी होती. समोरच्या बाजूने असलेल्या गेटवर पोलिसांचा बंदोबस्त होता. पाटील सर उपस्थित होते. ते फोनवर कोणासोबत तरी बोलत होते. आजूबाजूला मोठे मोठे बंगले होते. आकाश आता सुरक्षित होता. रात्रीच्या अंधारात दुरून कोणीतरी हे सर्व पाहत होते. बंगल्याच्या अवतीभोवती फिरत असलेले पोलीस पाहून तो मोठ्याने हसला. आज तुझे मरण निश्चित आहे. तू काय बी कर, कितीही पोलीस लाव तुझ्या बंदोबस्ताला, पण मी तुला मारणार आज. तुला मृत्यूदंड देणार. क्रमशः. खूप खूप धन्यवाद. आज आपला मृत्यूदंडचा भाग 7वा आपण प्रसारित करत आहोत, प्रस्तुत करत आहोत. तर मागचे देखील भाग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सर्व यूट्यूब धारकांना, चॅनलवर आपल्या नवीन असणाऱ्या सर्व आपले फॉलोअर्स आहेत किंवा फॉलोअर्स नसणारे सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून मला माझा उत्साह वाढला पाहिजे. आणखी नवीन कथा, नवीन रहस्यमय कथा, हॉरर कथा इथे टाकण्यासाठी. खूप खूप धन्यवाद.